नमस्कार मंडळी, आपण आज चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत। त्यामध्ये आपण चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये 3 चम्मच दही आणि तिखट, हळद, मसाला, थोडा धणे पावडर आणि चिकन बिर्याणी मसाला आणि 2 तेल आणि थोडंसं मीठ घालून आपण मिक्स करून ठेवलेलं आहे। मग त्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ते सुद्धा आपण मिक्स करून त्यामध्ये ठेवून दिलं आहे मॅरिनेट करायला अर्धा तास। आणि नंतर आपण एक बाउल घेतलेला आहे। एका बाउलमध्ये आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, त्याला स्वच्छ 2दा धुवून आपण ते अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवून दिलेले आहे। आणि मग यामध्ये आपण जीरा राईस फ्राय करणार आहोत, तर त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिन्याचे पत्ते आणि थोडेसे मिरे आणि जिरं आणि 2 तमालपत्र घेतलेले आहे। एक आपण गंज घेतलेला आहे मोठं पातेलं, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये आपण जिरं आणि तमालपत्र आणि त्यामध्ये पुदिना आणि आपण मिरच्या टाकलेल्या आहे त्यामध्ये आणि मिरे टाकून छान त्याला फ्राय करून टाकलं। आणि त्यामध्ये पाणी इतकं घालायचं, 2 वाट्या तांदळाला 3 ग्लास तांदूळ पाणी घालायचं। त्यामध्ये एक अर्धा लिंबू कापून टाकायचा आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ते छान होऊ द्यायचं। भात थोडासा 60 ते 70% शिजला का त्यामध्ये आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचं। त्याला चाळणीमध्ये काढलं आपण त्याला तर एक पातेलं घ्यायचं। एका पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे 4 बुटले, साधारण 4 ते 5 बुटले तेल टाकलं। त्यामध्ये पूर्ण कांदा घेतलेला आहे। कांदा आपण इथे अर्धा किलो आपण कट करून टाकलेला आहे, त्यामध्ये आपण तळून घेतलेला आहे। थोडाफार बिर्याणीला वरतून घालायला आणि बिर्याणीमध्ये आणि फोडणी द्यायला तो कांदा आपण तयार केलेला आहे। आणि त्यामध्ये आधी मग तेल टाकायचं, त्याच्यामध्ये आपण चिकन फोडणी देणार आहोत। तेल घातलं, तेलामध्ये जिरं घातलेलं आहे, आपण कांदा टाकलेला आहे, टमाटर टाकला, हिरव्या मिरच्या घातल्या, तमालपत्र टाकलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकून आपण त्यामध्ये चांगलं होऊ दिलेलं आहे। नंतर त्यामध्ये आपण तिखट, हळद, मसाला, धणे पावडर, थोडासा चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे। परतून घेतलेलं आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते पूर्ण टाकून दिलेलं आहे आणि ते छान शिजवलं आहे। त्याला साधारण आपण मंद आचेवर अर्धा तासपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। ते झाल्यावर छान त्याच्यामध्ये जे तळलेला आपण थोडासा जो कांदा आहे तो टाकलेला आहे, त्याला आणखी फिरून घेतलेला आहे आणि झाकून शिजू दिलेलं आहे। मग चिकन थोडं शिजलं बघायचं, चेक करायचं। चेक केल्यावर चिकन शिजल्यावर त्यामध्ये आपण जो भात आहे आपला तो तांदूळ तो टाकलेला आहे बिर्याणी पुलाव, आणि त्यामध्ये मग आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे तळलेला, आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याचे पत्ते टाकलेले आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे आपण, आणि थोडासा कलर हा ऑप्शन आहे, जे तुमच्याकडे असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल। आणि त्यामध्ये कलर टाकू आपण छान तो मंद आचेवर 5 मिनटं, जास्त नाही 5 ते 7-8 मिनटं आपण त्याला छान शिजू घेतलेले आहे। आणि तूप पण ऑप्शनल आहे, तूप असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि छान शिजू दिलेलं आहे मंद आचेवर। आणि थोडा लिंबू पिळायचं, लिंबू असेल तर टाका, नाही तर नाही स्किप केलं तरी चालेल। मग आपली इथं बिर्याणी गरमागरम रेडी आहे। तर खूप सिंपल आणि सोबर पद्धतीने मी तुम्हाला बिर्याणी सांगितलेली आहे। आणि बघा कशी वाटली तर, आणि माझे चॅनल नवीन आहे तर प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला लाईक कर, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।